एक आणखी पाहिजे होता. आवाज एकच आहे. नाही नाही, आम्ही एकत्र आहोत. आमची संयुक्त पत्रकार परिषद होते, पण मला कळलं की आघाडीवाले वेगवेगळे होऊन गेले. तीन वेगवेगळ्या झाले ना. म्हणजे जे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकत नाही ते आता काय महाआघाडी आहे का काय माहित नाही. लगेच माझी बिघाडी. आता ते अधिवेशनात देखील तसंच दिसलं. त्यांची आगगाडी आहे, आगगाडी. टांगापट्टी घोडेपणा झाला. नाही, खरं म्हणजे विरोधी पक्षात इथं तर तुमच्याकडे वाक्यता दिसली नाही, पण सभागृहात देखील दिसली नाही. दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं, म्हणजे झालं यशस्वी झालं, पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे, सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे, शासनाकडून त्याची सोडवणूक करून घ्यायला पाहिजे. तर शेतकरी असतील, इतर जे काही घटक आहेत आपले सर्व, त्यांच्याबद्दल मतदारसंघातले असतील, राज्यव्यापी असतील, परंतु तसं काही आम्हाला तिकडे दिसलं नाही. आणि त्यांना फक्त बाहेर पायऱ्यांवर सरकारचा निषेध करणं, जसं मुख्यमंत्री म्हणाले की खोट्या सगळ्या हवेमधले बाण उडवणं, हवेत बाण सोडणं आणि खोट्या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये इतके खोटे प्रश्न होते. म्हणजे प्रश्न एक वेगळा आणि म्हणजे उत्तर तर आम्ही बरोबर नीट दिली, परंतु त्यामध्ये प्रश्न विचारताना देखील किंबहुना अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, लक्षवेधी असेल, चुकीच्या माहितीच्या आधारावर, अर्धवट माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी हे सगळं कामकाज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांनी आता तुमच्या समोरच रोज तिकडे पायऱ्यांवर आंदोलन करतात. आता एका फलक घेऊन करत होते ते ठीक आहे. फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन पण केले त्यांनी यावेळेस. हा, भोपळा वगैरे ठीक आहे, पण ते काय काय घालून आले होते ना, त्यामुळे आता लुंगीशी त्यांची जवळ वाढली, लुंगीशी जवळ वाढली, कशी वाढली माहिती आहे ना. त्यामुळे ते लुंगी बनियान घातली त्यांनी, ठीक आहे. परंतु एकच आहे, जे काही प्रकार झाले खाली सभागृहामध्ये देखील अध्यक्षांकडे अतिशय म्हणजे आक्षेपार्ह हातवारे करून अध्यक्षांच्या बद्दल सभागृहात बोलणं, बाहेर मीडियामध्ये आपल्याशी बोलणं, अध्यक्षांच्या वर शंका घेणं, अविश्वास दाखवणं, हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये हे सार्वभौम सभागृह आहे, त्याचा अपमान आहे. आणि बाहेर देखील म्हणजे सभागृहात बोला ना तुम्ही, सभागृहात बोलण्यासाठी आहे, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. आणि आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सगळं सरकार तो पूर्ण तयारीमध्ये आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि तो खालचा प्रकार देखील झाला मारामारीचा, तो देखील अतिशय अक्षम्य आणि दुर्दैवी प्रकार झाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं घटना होऊ नये. ते मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने, सरकारने देखील गांभीर्याने, अध्यक्षांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी अपेक्षा. आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचं पावित्र्य जपलं पाहिजे. अधिवेशन तर अतिशय कामकाज देखील मुख्यमंत्री